शेतकरी बांधवांसाठी सर्वाधिक महत्त्वाची बातमी असणार आहे। महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टीवर पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। दिनांक 9 ऑक्टोबर रोजीचा हा GR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या GR मध्ये याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळेच हा GR नक्की काय सांगतो, कोणते तालुके आहेत, कोणती गावे आहेत, काय लाभ मिळणार, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहताच पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा GR काय सांगतोय तर बघा, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड तसेच घरातील वस्तू साहित्याचे नुकसान असेल, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। आता यामध्ये विभागीय आयुक्ताकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यांमधील शेतीपीक नुकसान, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले लक्षात घेता 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विशेष पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। तर हे पॅकेज नक्की काय सांगते तर बघा, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये शेतजमीन खरडून जाणे असेल, विहिरीचे नुकसान असेल, मनुष्य पशुहानी असेल, घर पडझड असेल, घरातील वस्तू साहित्य नुकसान असेल, सर्व बाबी यामध्ये कव्हर केल्या आहेत। आणि नक्की आता तुम्हाला ही मदत किती मिळणार आहे ते लक्षात घ्या, या ठिकाणी दिलं आहे। त्यासोबत आपण खाली काय पाहणार आहे तर खाली तालुके कोणते आहेत त्याबाबत देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय आहे तर आपत्तीग्रस्त, ज्यांची आपत्तीग्रस्ताच्या कुटुंबामध्ये कोणताही मृत व्यक्ती झाला असेल, म्हणजे लक्षात घ्या काय की कोणाचीही जर मयत झाली असेल, या पुरामुळे वाहून गेलं असेल तर त्यांना व त्या मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये देण्याचे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास तुम्हाला 40% ते 60% अपंगत्व आल्यास तुम्हाला 74,000 रुपये, 60%पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळणार आहेत। जखमी झाले असेल तर जखमी झालेल्यांना 16,000 रुपये आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,400 रुपये। नंतर पूर्णतः नष्ट झालेल्या घर बांधकाम करण्यासाठी 1,20,000 रुपये आणि डोंगराळ भागात असल्यास 1,30,000 रुपये। त्यानंतर अंशतः म्हणजेच घरांची कमी पडझड झाली आहे 15% त्यांना 6,500 रुपये मिळतील। झोपडी पडली असेल, झोपडी वाहून गेली असेल 8,000 रुपये मिळतील। गोठ्यामध्ये नुकसान झालं असेल तर 3,000 रुपये तुम्हाला प्रति गोठा मिळणार आहे। त्यानंतर तर तुमचं जनावरांसाठी काय मिळणार आहे तर बघा, ज्यांची दुधाळ मृत जनावरं मेली आहेत तर त्यांना 37,500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर ज्यांची ओढकाम करणारी जनावरे असतील तर 32,000 रुपये, लहान जनावरे असतील तर तुम्हाला 20,000 रुपये, म्हणजे वासरं वगैरे असतील तर 20,000 रुपये, शेळी मेंढी असेल तर 4,000 रुपये आणि कुक्कुट पालन असल्यास, कोंबडी असल्यास 100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। शेती पिकांच्या नुकसानीसाठी तुम्हाला काय मिळणार आहे तर लक्षात घ्या, जिरायत पीक असल्यास तुम्हाला रुपये 8,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळणार आहेत। त्यानंतर बागायत पीक असल्यास तुम्हाला 17,000 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरचे मर्यादा असणार आहे। आणि बहुवार्षिक पीक असल्यास तुम्हाला या ठिकाणी 22,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मिळणार आहे। शेत जमिनीचे नुकसान झाले असल्यास, तुमचे शेत जमिनीवरील गाळ काढणे असल्यास तुम्हाला 18,000 रुपये प्रति हेक्टर मिळतील। दरड कोसळली असेल, जमीन खरडून वगैरे गेली असेल किंवा नदी पात्र तुमच्या रानात शिरले असेल तर तुम्हाला 47,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे। मत्स्य व्यवसाय असल्यास त्या ठिकाणी देखील तुम्हाला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सूट मिळणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या कोणत्या सवलती मिळणार आहेत लक्षात घ्या। या 253 तालुक्याला जमीन महसुलात सूट मिळणार आहे। सहकारी कर्जाचे पुनर्गठनमध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे। शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस, म्हणजे तुमचं जे पीक कर्ज असणार आहे त्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी 1 वर्षाची स्थगिती देण्यात आलेली आहे। तिमाही वीज बिलात, वीज बिल जे असणार आहे ते वीज बिलात तुम्हाला 3 वर्षाची माफी, 3 महिन्याची माफी देण्यात आली आहे, माफ करा। त्यानंतर परीक्षा शुल्क असणार आहे, ते परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता कृषी विभागानुसार सर्वात महत्त्वाचा अजून एक मुद्दा कोणता आहे तर बघा, ज्याचं रब्बी हंगामासाठी तुम्हाला पीक घेण्यासाठी 10,000 रुपयांप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम 10,000 रुपये मिळणार आहे। तुम्हाला पीक किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी तुमच्या थेट आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर हे 10,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्यानंतर पशुसंवर्धन विभागामध्ये देखील तुम्हाला काही प्रमाणामध्ये या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। रोजगार हमी मनरेगामार्फत देखील तुमच्या विहिरींची पडझड पूर्णपणे दुरुस्त करून घेण्यात येणार आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई-KYC झाली आहे अशा शेतकऱ्यांसाठी माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीची जोड असलेल्यांना
मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात आलेली आहे। ई-केवायसी करण्याची गरज लागणार नाही। आता खाली महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये कोणते कोणते तालुके आहेत तर बघा, यवतमाळ तुमचा जिल्हा असल्यास यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वणी, झरी जामणी असणार आहे, कळंब असणार आहे, त्या ठिकाणी पांढरकवडा आहे, त्यानंतर मारेगाव आहे, आर्णी आहे, घाटजी आहे, यवतमाळ आहे, राळेगाव आहे, दारणवा आहे आणि नेर आणि बाबुळगाव आहे। अमरावतीमध्ये धारणी आहे, मोर्शी आहे, चांदूर बाजार आहे, अमरावती आहे, चिखलदरा आहे आणि त्या ठिकाणी नांदगाव क आहे। वाशिममध्ये असल्यास तुमचा कारंजा आहे, मानोरा आहे आणि वाशिम आहे। बुलढाणामध्ये मलकापूर आहे, सिंदखेड राजा आहे, बुलढाणा आहे, शेगाव आहे, नांदुरा आहे, खामगाव आहे, त्यासोबतच चिखली आणि मोताळा देखील आहेत। अकोलामध्ये अकोट आहे, बार्शी टाकळी आहे, तेल्हारा आहे, बाळापूर आहे, पातूर आहे। चंद्रपूर असल्यास सिंदेवाही आहे, बल्लारपूर आहे, चंद्रपूर आहे, सावली आहे, त्यानंतर भद्रावती आहे, वरोरा आहे, चिमूर आहे, राजुरा आहे, कोरपणा आहे, नागभीड आहे, जिवती आहे, गोंड पिंपरी आहे, पोभुर्णा आहे आणि ब्रह्मपुरी देखील या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आहेत तर वर्धामध्ये समुद्रपूर आहे, वर्धा आहे, आर्वी आहे, हिंगणघाट आहे, देवळी आहे, सेलू आहे, कारंजा आहे। नागपूरमध्ये सावनेर आहे, काटोल आहे, रामटेक आहे, पारशिवनी आहे, भिवापूर आहे, नागपूर आहे, कामठी आहे, हिंगणा आहे, उमरेड आहे, कुही आहे, कमळेश्वर आहे आणि नरखेड देखील आहे। त्याच्यानंतर भंडारामध्ये असल्यास भंडारामध्ये भंडारा आहे, मोहाडी आहे, तुमसर आहे, पवनी आहे, साकोली आणि लाखणी आहे। गोंदिया असल्यास गोंदियामध्ये गोंदिया आहे, तिरोडा आहे, गोरेगाव आहे, मोर आहे, अर्जुनी आहे, देवरी आहे, सालेक्स आहे आणि सडक आहे। त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये गडचिरोली आहे, धानोरा आहे, कुरखेडा, कोरची, चारमोशी, मुलमेरा, आरमोरी, एट्टापल्ली, भामरागड, सिरोंचा आहे। त्यानंतर सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर आहे, उत्तर सोलापूर आहे, अक्कलकोट आहे, बार्शी आहे, मोहोळ आहे, माडा आहे, करमाळा आहे, सांगोला आहे, माळशिरस आहे, पंढरपूर आहे, मंगळवेढा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत आहे, पाथर्डी आहे, नेवासा आहे, शेवगाव आहे, राहता आहे, श्रीरामपूर आहे, जामखेड आहे, अहिल्यानगर आहे, पारनेर आहे, राहुरी आहे, श्रीगोंदा आहे, कोपरगाव आणि संगमनेर देखील आहे। पुणे जिल्ह्यामध्ये हवेली आहे, शिरूर आहे, इंदापूर आहे, पुरंदर आहे, जुन्नर आहे, आंबेगाव आहे, खेड आहे। कोल्हापूरमध्ये गगनबावडा आहे, चंदगड आहे, पन्हाळा आहे। सातारामध्ये कोरेगाव, खटाव आणि मान आहे। सांगलीमध्ये तासगाव, कवटे महाकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज, वाळवा आहे। त्यानंतर नाशिकमध्ये मालेगाव आहे, नांदगाव आहे, सटाणा आहे, कळवण आहे, देवळा आहे, दिंडोरी आहे, सुरगाणा आहे, नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पेठ आहे, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला देखील आहे। जळगावमध्ये मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर आहे। नंदुरबारमध्ये शहादा आहे, नंदुरबार आहे, नावापूर आहे, अक्कलकुवा आहे, तळोदा आहे आणि आकरणे आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उमरगा आहे, धाराशिव आहे, लोहरा आहे, भूम परांडा देखील त्या ठिकाणी आहे, कळंब आहे, वाशी आहे, तुळजापूर आहे। लातूरमध्ये देवणी आहे, जळकोट आहे, लातूर आहे, रेणापूर आहे, अहमदपूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, शिरूर, अनंतपाळ आहे, उदगूर आहे, चाकर आहे। त्यानंतर परभणीमध्ये परभणी आहे, जिंतूर आहे, पालम आहे, गंगाखेड आहे, सेलू आहे, मानवत आहे, पाथरी आहे। हिंगोलीमध्ये कळमनुरी आहे, वसमत आहे, औंढा, नागनाथ आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री आहे। त्यानंतर जालनामध्ये अंबड आहे, जालना आहे, घनसावंगी आहे, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन आहे। बीडमध्ये बीड आहे, आष्टी आहे, पाटोदा आहे, शिरूर आहे, अलिबाग, शिरूर, कासार आहे, माफ करा, माजलगाव आहे, गेवराई आहे, धारूर आहे, अंबाजोग आहे, परळी, वडवणी आणि केज आहे। रायगडमध्ये मानगाव, सुपाली आहे, म्हसाळा, अलिबाग, पेण, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन आहे। रत्नागिरीमध्ये दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी आहे। त्यानंतर ठाणेमध्ये मुरबाड आहे, भिवंडी आहे, उल्हासनगर आहे, कल्याण आहे, पालघर आहे, डहाणू आहे, तलासरी आहे, वाडा आहे, विक्रमगड आहे, जव्हार आहे आणि त्या ठिकाणी मोखाडा देखील असे एकूण 253 तालुके यामध्ये आहेत। या तालुक्यांना या सूट मिळणार आहेत। त्याच्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ जास्त शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। जय महाराज।